नमस्कार शेतकरी मित्रांनो, सर्वांना गुड मॉर्निंग. आणि आपलं हळदीचं पीक आहे मित्रांनो, इथं बघू शकता माझ्या पाठीमागं. आणि हळद हे पीक आता अंतिम टप्प्यात आलेले आहे. याचे काही अंतिम दिवस राहिलेले आहेत आणि याचं एक लास्ट व्यवस्थापन इथं राहिलेलं आहे मित्रांनो आपल्या हळद या पिकाचं. आता आपण बघू शकता आपली हळद जी आहे नंबर 1 कंडिशनमध्ये आहे मित्रांनो. इथं आपण 10-15 दिवसापूर्वी 042-47 हा ग्रेड इथं आपण वापरला होता मित्रांनो, एकरी 2.5 किलो या प्रमाणामध्ये. आता आपण इथं लास्ट ग्रेड इथे वापरणार आहोत मित्रांनो. त्याच्यानंतर आपल्या हळदीची जी प्रोसेस आहे इथं थांबणार आहे. आपल्या हळदीचं म्हणजे हळदीची प्रोसेस नाही थांबणार, आपलं खत व्यवस्थापन जे आहे ते इथं थांबून जाणार आहे मित्रांनो. तर आपण इथं लास्ट आपल्या हळदीला डोस देणार आहोत, तो म्हणजे पोटॅशियम सोनाइट या खताचा आपण इथं वापर करणार आहोत. आपल्या हळद या पिकाला लास्ट आपलं खत व्यवस्थापन असणार आहे, जे की आपण इथं बूस्टर कंपनीचं बिग बी या नावाने येते मित्रांनो. ज्याचे रिझल्ट एकदम जबरदस्त आहेत. आपल्या हळदीची जी शेंग आहे ती पोकण्यासाठी आणि जाडी वाढण्यासाठी पोटॅशियम सोनाइट हे एक चांगलं आपल्याला उत्तम खत आपण इथं हळदीसाठी देऊ शकता मित्रांनो. कोणत्याही पिकात त्याचा वापर करू शकता आपण. ज्याचा वापर केल्यास आपल्याला एकदम जबरदस्त रिझल्ट मिळणार आहेत. जर आपण टोमॅटोमध्ये याचा वापर केला तर आपले टोमॅटो जे आहे खूप जास्त पोकणार आहे आणि त्याची साईज खूप मोठी होणार आहे मित्रांनो. जर कोणी खरबूज पीक करत असेल तर खरबूज पिकामध्ये तर सांगायची गरजच नाही. खरबूज उत्पादक शेतकरी यांना सगळं शेड्यूल अगोदरच माहीत असते. तर आपली हळद या कंडिशनमध्ये आहे मित्रांनो. आणि इथं आपण पोटॅशियम सोनाइट हे लास्ट आपण इथं ड्रिपनं खत देणार आहोत. तर हळदीची कंडिशन बघितलं तर मित्रांनो बघू शकता तुम्ही, शेंगा जे आहेत ते वरी निघत आहेत. याचा अर्थ आपली लागवड एकदम जबरदस्त फळधारणा झालेली आहे बुडाला. हे नंतर आपल्याला समजूनच जाईल ज्यावेळेस आपण हळदची हार्वेस्टिंग करू. बाकी हळदीची कंडिशन एकदम जबरदस्त आहे मित्रांनो. तुम्ही तुमच्या हळदीला लास्ट ग्रेड कोणता देणार आहात हे कमेंटद्वारे मला अवश्य कळवा मित्रांनो. आणि आपली हळद तुम्हाला कशी वाटली हे पण कमेंटद्वारे मला अवश्य कळवा. आणि पेजला फॉलो करायला विसरू नका.